टॉप 9 बातम्या। मुठा नदी पात्रामध्ये अडकलेल्या 5 जणांना अग्निशमन दलानं बाहेर काढलं। 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाला बाहेर काढण्यात यश। दिवा ते सीएसएमटी लोकल आणि प्रत्येक रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिकेची सोय असावी यासाठी मुंबई हायकोर्टात सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांच्याकडून याचिका दाखल। न्यायालयीन लढाई वकील प्रभात दुबे, वकील एस भोसले यांची टीम लढणार। मुंबई पालिकेकडून 995 मूर्तिकारांना मंडप उभारणीसाठी मोफत जागा। पालिकेनं पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना मोफत जागा उपलब्ध करून दिली। आतापर्यंत तब्बल 910 टन शाडू मातीचं देखील वाटप। गणेशोत्सव काळामध्ये मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यामधून कोकणात एसटीच्या विशेष बस चालवल्या जाणार। खड्ड्यांमुळे होणारे ब्रेकडाऊन लक्षात घेता महामंडळाची 12 दुरुस्ती पथकं देखील 2 पाळ्यांमध्ये तैनात असणार। छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये धूळमुक्तीसाठी गवत लागवड। मुंबई महापालिकेकडून कामाला सुरुवात। धुळीची समस्या सोडवण्यासाठी IIT मधील तज्ज्ञांची देखील मदत। कालच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून कामाची पाहणी। पुण्यामध्ये वर्षभरात केवळ 52 दिवस हवेची गुणवत्ता चांगली। महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल। खराब हवेच्या दिवसांमध्ये वाढ। सलग दुसऱ्या वर्षी पुण्यामध्ये 3 दिवस हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीमध्ये। भीक मागण्यासाठी पुण्यामधून चिमुरडीचं अपहरण। तुळजापुरातील 5 जणांची टोळी गजाआड। भारती विद्यापीठ पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला। पुणे पालिकेची राज्य सरकारकडे 300 कोटींची मागणी। वडगाव खुर्द ते राजारामपूल स्ट्रेच या भागामध्ये काम करण्यासाठी 300 कोटींची मागणी। खडकवासला धरणाचं पाणी सोसायट्यांमध्ये शिरत असल्यानं सरकारकडे निधीची मागणी केली। पुण्यामधील पर्यटन स्थळांवर एका वेळी ठराविक संख्या निश्चित करून पर्यटकांनी प्रवेश दिला जावा। जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती।